नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन 200 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर होण्याकरता मंजुरी दिली आहे, त्याच्या संदर्भातली महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, ही 220 महसूल मंडळे जी की दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे, याच अनुषंगाने एक महत्त्वाची अशी बैठक राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर राज्यामध्ये 40 तालुक्यात गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच व्यतिरिक्त आता नवीन महसूल मंडळे दुष्काळ सदृश म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे। असं असलं तरी खूप सारे महसूल मंडळे पावसाचा खंड पडलेले असून देखील अशा महसूल मंडळांना ना दुष्काळी ना दुष्काळ सदृश म्हणून जाहीर करण्यात आलेले होते आणि यातूनच अशा शेतकऱ्यांवर अन्याय होणार की काय असे वाटत होते। मित्रांनो, राज्यातील खूप सगळ्या जिल्ह्यामध्ये अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, जी पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। असे असले तरी अशा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नव्हता आणि म्हणूनच आता या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नव्याने निर्माण केलेली व ज्या महसूल मंडळामध्ये पर्जन्यमाप बसवण्यात आलेले नव्हते किंवा ज्या महसूल मंडळातील पर्जन्यमाप हे सदोष आहे असे दिसून आले, अशी जवळपास 220 महसूल मंडळे ही नव्याने दुष्काळी महसूल मंडळे म्हणून जाहीर करण्यात येणार आहे आणि यातूनच आता या 220 महसूल मंडळाच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित होणे अपेक्षित असणार आहे। यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यातील व कोणकोणत्या तालुक्यातील नव्याने पात्र होणारे महसूल मंडळे असतील त्या महसूल मंडळांची यादी प्रसिद्ध होईल आणि अशा महसूल मंडळातील शेतकरी यांना दुष्काळी सवलती मिळणार आहे। या दुष्काळी सवलतीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी सवलत ती म्हणजे पीक कर्ज वसुली व पीक कर्जाचे पुनर्गठन। मित्रांनो, राज्यातील ज्या भागात राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे अशा महसूल मंडळामध्ये या सवलती शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेल्या आहे आणि म्हणूनच मित्रांनो, आता नव्याने 220 महसूल मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर झाल्यानंतर या महसूल मंडळामध्ये देखील या दुष्काळी सवलती लागू करण्यात येतील आणि लवकरच या संबंधित शासन निर्णय निर्गमित होणे। मित्रांनो, ही 220 महसूल मंडळे कोणकोणती असणार आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे 220 महसूल मंडळांचा समावेश असणार आहे, त्याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती जर आली तर ती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासनाच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि म्हणूनच आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका, म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।